तर डोनाल्ड ट्रम्प थांबलेल्या या हॉटेलमध्ये गोळीबार झालेला आहे। सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या या सुरक्षेवरती अनेक प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित होत आहेत। डोनाल्ड ट्रम्प ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हिल्टन हॉटेलमध्ये हा सगळा गोळीबार झाला आणि या गोळीबाराच्या घटनेनंतर मात्र आता व्हाईट हाऊसकडून कशा पद्धतीनं पुढील सुरक्षा यंत्रणेसाठी निर्णय घेण्यात येतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही उपस्थित असल्याचं यावेळी पाहायला मिळालं। त्यानंतर गोळीबार झाल्यानंतर या दोघांनाही या ठिकाणाहून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं। आता ज्या व्यक्तीनं हा गोळीबार केलेला आहे नेमका कोणत्या कारणासाठी केला त्याचा शोध सध्या घेतला जातोय। तर डिनरसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी या हॉटेलमध्ये थांबले होते आणि त्याच दरम्यान हा सगळा गोळीबार झाला। यावेळी डोनाल्ड ट्रम्प मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाचे नेतेही यावेळी डिनरसाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं। तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सध्या जोडले गेलेत। सतीश सर, आपण पाहतोय की डोनाल्ड ट्रम्प हे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये हा सगळा गोळीबार झाला आणि आता व्हाईट हाऊसच्या सुरक्षा यंत्रणेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नक्कीच माझ्या मते ऑलरेडी ही अत्यंत महत्वाची घटना आहे, कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे व्हीव्हीआयपी पर्सन त्या ठिकाणी मानले जातात। त्यांची सुरक्षा व्यवस्था सुद्धा चोख असते आणि अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था भेदून जर त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये जर गोळीबार त्या ठिकाणी होत असेल तर नक्कीच ही गंभीर घटना आहे। पण ऑलरेडी डोनाल्ड ट्रम्प यांनी जे ट्विट केलेलं आहे त्याच्यानुसार जो गोळीबार करणारा व्यक्ती होता त्याला ताब्यात त्या ठिकाणी घेतलेलं आहे। आता चौकशी केली जाईल आणि नेमकं कारण काय होतं ते शोधलं जाईल। आतापर्यंत आलेल्या बातमीच्या नुसार कोणाचीही जीवितहानी किंवा एक प्रकारे जे आहे कोणी जखमी झालं नाही या घटनेमध्ये, पण अफरातफरीची परिस्थिती नक्कीच त्या ठिकाणी निर्माण झाली होती। 3-4 महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील। डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर याआधी सुद्धा 2दा जीव घेणा हल्ला झाला होता। ऑलरेडी इराण युद्धाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं इराण हा नक्कीच प्रयत्नात असेल की हाय व्हॅल्यू टार्गेट म्हणजे अमेरिकेच्या काही महत्वाच्या राजकीय किंवा लष्करी नेतृत्वाला टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी असू शकेल। अमेरिकेमध्ये ऑलरेडी महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढते म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध विरोध आहेच। आणि चौथी महत्वाची गोष्ट डेमोक्रेट रिपब्लिक अशा राजकीय वाद सुद्धा जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेमध्ये। मग नेमकं याच्यातलं कुठलं कारण होतं का या गोळीबारामागे हे सुद्धा आपल्याला शोधून त्या ठिकाणी काढावं लागेल। थोड्याच वेळात माझ्या मते व्हाईट हाऊसची जी आहे पत्रकार परिषद त्या ठिकाणी आहे, डोनाल्ड ट्रम्प सुद्धा त्या ठिकाणी बोलू शकतात आणि एकूणच त्यांचा प्रयत्न असेल की आमची सुरक्षा व्यवस्था किती मजबूत आहे आणि त्यांनी प्रॉम्प्टली ऍक्ट केल्यामुळेच, त्यांनी इमिजिएटली ऍक्शन घेतल्यामुळे कुठलीही घटना त्या ठिकाणी घडली नाही, सगळं अलबेल आहे असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी असेल। पण ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता, ही वेगवेगळी प्रकारची कारणं लक्षात घेतला याचा काही संबंध आहे का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आता नेमकं पत्रकार परिषदेमध्ये आणि चौकशीमध्ये काय येतं हे आपल्याला पाहावं लागेल। सतीश सर, मात्र ज्या पद्धतीनं आपण गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडी पाहतोय, सातत्यानं डोनाल्ड ट्रम्प हे इराणला धमकी देत होते की इराण नष्ट करून टाकू। एकीकडे शांती वार्ता सुरू आहे, दुसरीकडे मात्र डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं धमकी देत होते। कुठेतरी या घटनांचा आणि या गोळीबाराचा संबंध असू शकतो का? नक्कीच थिअरॉटिकली सगळ्याच पॉसिबिलिटी आहेत आणि त्यातला एक फॅक्टर मी जो सांगितला की इराणचा सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी त्याचबरोबर IRGCच्या कमांडरचा खात्मा केल्यानंतर अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला हा इराण किंवा इराण समर्थित गटांकडून होईल याविषयीचं जे आहे इंटेलिजन्स इनपुट हे अमेरिकेलाही त्या ठिकाणी होतं। तर त्याचा काही संबंध आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल, पण हे चौकशीच्या नंतरच आपल्या समोर त्या ठिकाणी येऊ शकेल, कारण इराणसाठी ही आरपारची लढाई आहे आणि त्यातल्या त्यात त्यांचा सर्वोच्च नेता मारला गेल्यानंतर गनबोटच्या माध्यमातून, ड्रोनच्या माध्यमातून अमेरिकेवर त्या ठिकाणी हल्ला होईल किंवा काही जे आहेत पाकिस्तान भाडोत्री अशा प्रकारचे दहशतवादी सुद्धा हल्ल्यासाठी वापरले जाऊ शकतील अशा प्रकारचे सुद्धा इंटेलिजन्स इनपुट हे अमेरिकेला मिळाले होते। त्या अनुषंगाने सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये चौकशी होईल आणि आपल्याला पाहावं लागेल याचा काही संबंध आहे का त्याच्याशी। या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमध्ये आता काही बदल होऊ शकतो का किंवा आणखी या घडामोडी क्लिष्ट होऊ शकतात का? माझ्या मते अमेरिकेच्या ज्या एक प्रकारे सिक्युरिटी एजन्सीज आहेत ते आपलं काम त्या ठिकाणी करतील, इन्व्हेस्टिगेशन करतील, पण वरकरणी जे आहे अमेरिका असं दाखवण्याचा प्रयत्न करेल की सगळं अलबेल आहे, की अत्यंत म्हणजे छोटी घटना त्या ठिकाणी होती आणि आम्ही जे आहे त्याचा बंदोबस्त केलेला आहे। पण नक्कीच आता अमेरिकेला सुद्धा कळालं असेल की इव्हन आपल्या घरामध्ये सुद्धा आपण सुरक्षित नाही। हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या इराण विरुद्ध आपण युद्ध पुकारलेलं आहे, पण त्याच्या झळा
या अमेरिकेमधल्या व्हीव्हीआयपीजला सुद्धा बसू शकतात, हे या घटनेवरून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी कळालं असेल. मला वाटतं आंतरराष्ट्रीय स्तरावर लगेच आपल्याला त्याच्या काही प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिसणार नाही, पण फॅक्टर्स जे आहेत, हा सुद्धा एक फॅक्टर हा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये चर्चेमध्ये म्हणा किंवा अमेरिकेच्या ऍक्शनमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल. निश्चित. सतीश सर, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या संवादासाठी. त्यामुळे एकंदरीतच आगामी काळात आता कशा पद्धतीनं अमेरिकेकडून या सगळ्या घटनेवरती स्पष्टीकरण येतं, डोनाल्ड ट्रम्प काही वेळातच माध्यमांशी संवाद साधणार आहेत, ते नेमकं या घटनेवरती नेमकं काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्याबरोबरच इराण असेल, इस्रायल असेल, अमेरिका यांच्यामध्ये जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाचा परिणाम म्हणून ही घटना घडली का, हे आता आगामी काळात जी चौकशी केली जाईल, जो तपास केला जाईल त्यातून स्पष्ट होईल. तर ही घटना सध्या समोर येते वॉशिंग्टनमधून. वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार झालेला आहे. ज्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या पत्नीसोबत या हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते, त्याच दरम्यान हा गोळीबार झाला आणि या गोळीबारानंतर या संपूर्ण हॉटेलची सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीला त्याचबरोबर अमेरिकेच्या अतिशय महत्त्वाच्या नेत्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. यानंतर आता या सगळ्या घटनेचा तपास हा घेतला जातोय, चौकशी केली जाते. हा गोळीबार नेमका कुणी केला, कुठल्या कारणानं केला, याचा शोध सध्या घेतला जातोय. येत्या काळात या सगळ्या मागची कारणं ही स्पष्ट होतीलच, मात्र त्यानंतर व्हाईट हाऊसकडून त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प कशा पद्धतीनं पुढची पावलं उचलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तर डोनाल्ड ट्रम्प थांबलेल्या हॉटेलमध्ये हा सगळा गोळीबार झाल्याची माहिती ही समोर येते. ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानियाही उपस्थित होत्या. वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये हा गोळीबार झालेला आहे.